शब्दाच्या बाबतीत आहे. ठीक आहे. पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध असतो अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्याशी, म्हणजे पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध असणार आहे, ठीक आहे, कशाशी, पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध आहे सेम तसा संबंध तिसऱ्याचा कोणाशी असणार आहे, चौथ्याशी. असं जे रिलेशन इथं लागतात तेच रिलेशन इथं लागतं, असं आपल्याला शिकायचं आहे. त्याला म्हणतात समसंबंध. आता हे शब्द नावाचा धडा आपण म्हणजे पहिल्यांदा शब्द कसे संबंध असतात ते लक्षात घेणार आहोत. पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी, ठीक आहे, जसा संबंध आहे तसाच अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. ठीक आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. आता आपल्याला सगळ्यांना काय करायचं आहे, संबंध जोडायचे. ठीक आहे. संबंध जोडत असताना बाळांनो थोडंसं लक्ष द्या काय करतोय ते आपण. जे रिलेशनशिप इकडलं इकडं वानर आणि कप्पी याच्यातलं काय येतं, वानराचं कप्पी त्याचा काय शब्द आहे, हा समानार्थी शब्द आहे. काय आहे, समानार्थी. तर नातं तसंच असावं की समानार्थी शब्द जर इथे असेल कोण की वानराचा समानार्थी शब्द कप्पी असेल, ठीक आहे, मग तो सेम नाता असं काहीतरी असावा. आपण जनरली वापरत नसतो तसे. तर अ जो शब्द आहे का हत्तीला, नाही. कुंजर नावाचा शब्द आहे का, हो. कुंजर म्हणजे हत्ती, भुज म्हणजे भुजा, भानू नाही. आता प्रश्न असा येतो की असले शब्द आपण जनरली युटिलाइज नाही करत. आपल्या बोलण्यामध्ये कुंजर नावाचा शब्द येत नाही. मी वनामध्ये छानसा कुंजर बघितला असलं नाही म्हणत. आपण काय म्हणतो, वाव खूप छान सोंड होती बरं का, मस्त मोठाच्या मोठा हत्ती मी बघितला. मी कुंजर बघितला असं म्हणतो का आपण? तर हे नवीन शब्द लक्षात ठेवायचा. कधी गेलं, मी अभयारण्यामध्ये गेली होती आणि तिथे एवढा सुंदर कुंजर होता, छानसा अवाढव्य असा कुंजर. कुंजर म्हणजे काय, काय लक्षात यायला कसं म्हणायचं. गणपतीला कशाचा हे होतं, डोकं कशाचं होतं, हत्तीचं, म्हणजेच कुंजरचं. कशाचं, कुंजरचं. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पक्षी थवा, तर असं नातं कशाशी असतं. आता पक्ष्याचा जो कळप असतो, कळप म्हणजे असे पक्षी उडायला लागले, ठीक आहे, असे 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 पक्षी उडायला लागले, या सगळ्या कळपाला थवा म्हणतात. या सगळ्या कळपाला थवा म्हणतात. याचा अर्थ हा समूहदर्शक शब्द आला. समूहदर्शक शब्द याचा अर्थ काय, अख्ख्या कळपाला म्हणायला. जसं सगळ्या परिवाराचे सदस्य मिळून काय होतं, कुटुंब, बरोबर आहे की नाही. सगळे परिवार मिळून एक गाव बनायला लागले, ठीक आहे, बरोबर आहे. सगळे राज्य मिळून देश. तसलं आहे की हे समूह आदर्शक थवा शब्द. तसं काय असतं रे, जहाजाचा काय असतो, ताफा असतो, समुद्र असतो, विभाग असतो की काफिला. 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 काफिला हा अशा पद्धतीचं, जर समजा आपल्या इथे काय आहे, समजा अशा पद्धतीचे जहाज आहे, ठीक आहे, हे असे खूप जहाज आहेत, ठीक आहे. हे असे समुद्रातून चालले, त्या सगळ्या समूहाला काय म्हणायचं, काफिला. काय सगळा हा कळतंय काय होतंय, सगळा समूह आहे तो, हा एकट्या जहाजाला नाही म्हणत आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे तो, की जेव्हा छोटा याचं नातं की तो खूप छोटा आहे, त्याचा संबंध मोठा शब्दाशी आहे. तो मुलगा छोटा आहे आणि एक मोठा आहे. काय वाटतं रे नातं त्यांचं, विरुद्ध आहे, एकमेकाचे काय आहेत, विरुद्ध शब्द येतात. सेम नातं आयात. आयात म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की चौरसा म्हणला असा आयात, तो आयात वेगळा. एखादी गोष्ट आयात करणे म्हणजे आणणे दुसऱ्या देशामधून, हे आपला भारत देश आहे, ठीक आहे. कल्पना करा असं काहीतरी, किंवा हा भारत, फक्त असं करा, दुसऱ्या देशातून जे आणल्या जातं ते आयात आहे. आयात केलं म्हणजे आणलं, आणण्याचा आयाताचा आणणे, ठीक आहे. नेणे म्हणजे निर्यात करणे. काय होते, निर्यात म्हणजे मी इकडून तिकडे पाठवलं, बरोबर आहे. आता उदाहरण घ्या की जपान मधून एखादी कार आणली आपण,
तिथून ती आयात झाली. याचा अर्थ आयातचा आणण्याचा. आणि मी माझ्या इथलं काहीतरी सामान समजा दुसऱ्या देशामध्ये पाठवलं तर त्या गोष्टीला नेलं. नेलं म्हणजे काय केलं? निर्यात केलं. काय केलं? निर्यात. लक्षात येतंय? इम्पोर्ट एक्सपोर्ट असं म्हटलं जातं. आपला कोणता शब्द आहे आजच्या विरुद्ध आता? निर्यात. आयात आणि हे निर्यात. आयात म्हणजे आणणे, निर्यात म्हणजे 5 जून पर्यावरण दिन. 28 फेब्रुवारी कोणता दिन? राष्ट्रीय विज्ञान दिन. आता सी.व्ही. रमन जर तुम्ही पाहिला असाल, रमन इफेक्ट, सी.व्ही. रमन हे वर्ग 7वी किंवा 8वी मध्ये, बहुतेक 8वी मध्ये धडा आहे सी.व्ही. रमनचा, रमन इफेक्टचा. तो 7वीला आहे ना. तर याच्यामध्ये त्यांच्या जन्म किंवा त्यांनी ते जहाजामध्ये बसून काय असतं इफेक्ट, काय कशाबद्दल लाईटच्या बाबतीत त्याच्या बाबतीत सांगितलं आहे. तर त्यांच्या जन्मतारखेवरून 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून शोधला गेला. लक्षात, म्हणजे विज्ञान दिन म्हणून नाही काही केलेला आहे. सी.व्ही. रमन, त्यांचा रमन इफेक्ट खूप गाजलेला आहे. ठीक आहे. त्याच्यावरून कोणता दिवस वापरला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन. लक्षात येतंय? आणि शेवटचा प्रश्न, मोती पांढरा असतो, पाचू कसा? पाचू कसा? नक्की. ओके. मोती पांढरा आणि पाचू हिरवा. कळतंय?